नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुंतांबा गावापासून सुरू होतोय शेतकऱ्यांचा एल्गार। शेतकऱ्यांची संपावर जाण्याची तयारी सुरू। सांगलीमधील मालगावमध्ये उभं राहिले मिनी कोकण। उन्हाळ्यामध्ये पर्यटकांना मिळाली आहे एक आनंदाची पर्वणी। वावरत जांभळी आणि पारनेर तालुक्याला जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम मंजूर करावे यासाठी राहुरीमध्ये 19 मार्चला मोर्चाचं आयोजन। आणि पाडव्याच्या मुहूर्तावर पाथर्डीमधील नांदूरमध्ये भरते निंबा दैत्याची यात्रा। बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। निसर्गाचा लपंडाव, शेतीमालाला कमी हमीभाव, त्यामुळे शेतकरी मिठाकुटीला आलाय। शासन मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर फक्त राजकारण करत आहे। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतमाल पिकवायचा नाही आणि विकायचाही नाही असा पवित्रा घेऊन संपावर जाण्याची तयारी सुरू केली आहे। 3 एप्रिल रोजी हजारो शेतकरी पुंतांबा येथे जमा होऊन या एल्गाराची सुरुवात होणार आहे। येत्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांनी संपावर जाण्याची तयारी सुरू केली आहे। अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या गोदावरी नदीच्या पात्राच्या कडेला 40 गावातील शेतकऱ्यांना एकत्र करत शेतमाल पिकवायचा नाही आणि विकायचाही नाही असा निर्णय शेतकरी घेत आहेत। अहमदनगर जिल्ह्यातल्या पुंतांबे गावापासून या एल्गाराची सुरुवात होतीये। येत्या 3 एप्रिलला हजारो शेतकरी पुंतांबा गावामध्ये जमा होणार आहेत। या दिवशी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे। त्यामध्ये आंदोलनाच्या संदर्भात चर्चा केली जाणार आहे। राज्यातील अनेक शेतकरी आज शेतीमालाला योग्य भाव मिळत नाहीये आणि शेती परवडत नाहीये, त्यामुळे आत्महत्या करतायत। मात्र शासन कोणतेही असो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर फक्त राजकारणच करतंय। या आधीही अनेक आंदोलने झाली, मात्र शेतकऱ्यांच्या नशिबी निराशा झाली आहे। दुसरीकडे अनेक प्रश्नांबाबत काही लोक कामबंद संप करून आपले प्रश्न सोडवत आहेत। त्यामुळे आता शेतीमालाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी शेतकरी आक्रमक झालेत। आमच्या शेतीमध्ये आम्ही फक्त आमच्यासाठीच धान्य पिकवणार असा इशारा या शेतकऱ्यांनी दिलाय। एकतर सध्या अशी परिस्थिती आहे, शेतमालाला कुठल्याच प्रकारचा भाव नाही आहे। त्यामुळे शेतकरी अत्यंत अस्वस्थ झालेला आहे। त्याला काय करावं काय सूचना नाही। तो सरकारकडे आशा लावून बघत आहे, विरोधी पक्षांकडे आशा लावून बघत आहे, पण कुठलाही निर्णय न होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी, ग्रामीण भागातल्या तळागाळातल्या शेतकऱ्यांनी असं ठरवलं की बा आपण आता आपल्या हक्कासाठी, आपल्या न्याय मिळवण्यासाठी आपण स्वतः या लढाईत उतरायचं। लढाई कशी करायची? लढाई आपण सगळ्यांनी एकत्र यायचं आणि एक विशेष ग्रामसभा या पुंतांबा गावामध्ये, राज्यातली पहिली ग्रामसभा आपण बोलूया आणि त्या ग्रामसभेमध्ये असा ठराव करूया की बा शेतकरी, जर शेतकऱ्याला 2 महिन्यामध्ये शासनाने कुठलाही अल्टिमेटम किंवा कुठलीही दखल घेतली नाही तर 1 जूनपासून, ज्यावेळेस आमचं पेरणीचा पहिला दिवस चालू होतो, खरीप चालू होतं, त्या 1 जूनपासून आम्ही संपावर जाऊया असं शेतकऱ्यांचा आमचा निर्णय झालेला आहे। अशी आमची बैठक झालेली आणि या बैठकीमध्ये या गावातले जवळजवळ 70-80 आसपासचे खेडे आहेत, यांच्याशी पण झाले, बाहेरच्या तालुक्या किंवा जिल्हे राज्यातल्या आपल्या यांच्याशी सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांशी आमचा संपर्क चालू आहे। यांच्याच्यानं काय होणार, पण प्रत्येक शेतकऱ्याने जर विचार केला मनापासून की मी शेतकरीचे, आज आमचा कोणी बंधूच शेतकरी बंधूच येतोय मी, हे सगळे आमचे बंधू आहे। या सर्व शेतकऱ्यांना मी आव्हान देतो की त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन आपलं पहिलं आपण 3 तारखेला आमच्या पुंतांब्यामध्ये ग्रामसभा होणार आहे। त्या ग्रामसभेला सर्वात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आव्हान करतो त्यांनी त्या ग्रामसभेला हजर राहावं आणि आपली कळकळ आहे त्या कळकळीप्रमाणे आपण शासनाच्या दारी जाऊन आपण आपला हमी भाव मागून घेऊ, ऊसाला भाव घेऊ, कापसाला भाव घेऊ, दुधाला भाव घेऊ, सर्व जेवढे शेतीमाला जेवढं उत्पन्न निघतं संपूर्ण शेतीमालाचे सुद्धा भाव आपण यांच्याकडून हमी भाव घेऊ। आज तुम्ही विचार करा कांदा काय भाव चाललेला आहे साहेब। आज आम्हाला कळकळे पुरामध्ये कांदा होऊन गेला। मागच्या वर्षी आम्हाला सुद्धा सांगितलं काही रुपया क्विंटलने तुम्हाला अनुदान देऊ म्हणे, अजून ते सुद्धा काहीच नाही, फक्त कागदी मेळ आणि हाती आले केळ, अशी गंमत झालेली साहेब। या राजकारण्यांसोबत तुमचा आलेला 50 वर्षातला अनुभव आणि यापुढचं तुमची काय भूमिका आहे? शेतकऱ्यासाठी कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांनी किंवा पक्षांनी वस्तुस्थिती अशी आहे का कुठलंही काम शेतकऱ्यासाठी झालेलं नाही।
कधी शेतकऱ्याला हमी भाव नाही आहे. घोषणा करतात, कागदावर नुसतं हे करतात, कुठलाही वाजवल्या जात नाही. शेतकऱ्यासाठी कुठलंही काम झालेलं नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे का आमचं फिक्स भाव आम्हाला बांधून द्यावा आणि फिक्स रेटनी जर हे केलं ना, कर्जसुद्धा माफीसुद्धाची गरजसुद्धा नाही आहे. व्यवस्थित हमी भाव द्यावा. तिने कांदा, गहू, सोयाबीन, हरभरा या सगळ्या जे दूध, भाजीपाला या सगळ्या वस्तूला हमी भावानं जर शेतकऱ्याला जर योग्य जर मिळालं ना, शेतकऱ्याला कुठलीच कसलीच गरज नाही. फक्त शेतकऱ्याला व्यवस्थित आणि एक म्हणजे याचा भाव द्यावा, त्यांनी हमी भाव द्यावा. अहो शेतकऱ्याला काहीच मिळत नाही साहेब. मधले लोक तुम्ही विचार करा. साधा शेतकरी सायकलवर हिंडतो. हे मोठमोठे व्यापारी 20-20, 25-25 लाख रुपयाच्या कांदा व्यापाऱ्यांचीच गोष्ट घ्या. शेतकरी सायकलवर पट्टी आणायला जातो आणि ते 25-25 लाख रुपयाच्या गाड्यामध्ये फिरतात. यांनी कुठून आणलेले हे पैसे? शेतमालावरच ना. राज्यातील इतर शेतकऱ्यांना या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन या शेतकऱ्यांनी केलं आहे. शेतकऱ्यांना घामाचे दाम मिळत नसल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांनी एकत्र येत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांनी दूध न विकण्याचा निर्णय घेतला आहे. नंतर भाजीपाला आणि 1 जूनपासून फक्त आपल्यापुरतंच पिकवणार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. सरकारी यंत्रणा विविध असंघटित कामगार संपाचा मार्ग अवलंबून आपल्या विविध मागण्या मान्य करून घेतात. आता याच पावलावर पाऊल ठेवण्याचा निर्णय सामान्य शेतकऱ्यांनी घेतला आहे. शेतकरी खरंच संपावर गेला तर राज्य सरकार आणि सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागेल, हे मात्र निश्चित आहे. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. पाथर्डी शहरामध्ये शासकीय विश्रामगृहाच्या आवारामध्ये जागतिक वन दिनानिमित्त वृक्षारोपण आणि हरित सेना सदस्यांच्या प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलंय. वृक्ष लागवड आणि संवर्धनाची लोकचळवळ होऊन पर्यावरण रक्षणासाठी सर्वांचं योगदान लाभावं यासाठी वन विभागातर्फे हरित सेना हा उपक्रम हाती घेण्यात आलाय, अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी आगलावे यांनी दिली आहे. पाथर्डी शहरामध्ये शासकीय विश्रामगृहाच्या आवारामध्ये जागतिक वन दिनानिमित्त वृक्षारोपण आणि हरित सेना सदस्याचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं. वृक्ष लागवड आणि संवर्धनाची लोकचळवळ होऊन पर्यावरण रक्षणामध्ये सर्वांचे योगदान लाभावे यासाठी वन विभागातर्फे हरित सेना उपक्रम हाती घेण्यात आलाय. नगर जिल्ह्यामध्ये ग्रीन आर्मीचं 1 लाख सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेत, अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी KR आगलावे यांनी दिली आहे. सर्व जनतेला आपण ग्रीन आर्मीचे सभासद होऊन वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन यासाठी आपल्याला चळवळ वाढवायची आहे. यावर्षी नगर जिल्ह्यासाठी 1 लाख ग्रीन आर्मीचे सदस्य होण्याचं उद्दिष्ट आहे आणि कलेक्टर साहेबांनी सर्व विभागांना, स्वयंसेवी संस्थेला न्यूआर्ट्स कॉलेजमध्ये 17 तारखेला आवाहन केलेलं आहे. आमच्या विभागामार्फत सर्व स्तरावर ग्रीन आर्मीचे सभासद होऊन वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा जो महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे, 3 वर्षात 50 कोटी वृक्ष लागवड, त्याची रोपे निर्मितीपासून रोपे लागवड, रोपे संवर्धन हे शासकीय विभाग तसेच सर्व निमशासकीय शाळा, कॉलेज, महाविद्यालय आणि स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून आपल्याला 3 वर्षात महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम जो 50 कोटी वृक्ष लागवडीचा पूर्ण करायचा आहे. त्यासाठी वन विभागामार्फत आपल्या सर्व मान्यवरांना नम्र आवाहन करण्यात येते की आपल्या संपर्कातील पदाधिकारी, शासकीय अधिकारी आणि हे जे स्वयंसेवी संस्था, पत्रकार बंधूंचा संघ, शिवाय मेडिकल ऑफिसर्स, जे काही आपले स्वयंसेवी संस्था आहेत की संघ आहेत, त्यांना आपण या चळवळीमध्ये सहभागी करून वृक्षारोपण, वृक्षालागवड आणि संवर्धनाचं काम 3 वर्षात करणार आहोत. आपण या कार्यक्रमानिमित्त या ग्रीन आर्मीचे सदस्य नोंदणी आपल्या परिक्षेत्रात म्हणजे पाथर्डी तालुक्यामध्ये सुरुवात केली आहे. एक प्रतिनिधी म्हणून आपण जे
ग्रीन आर्मीचे सदस्य झालेत. त्यासाठी स्पेशल सेल तयार केलेला आहे. कॉम्प्युटर ऑपरेटर्स नियुक्त केलेले आहे. त्या फक्त कलेक्टिवली आधार कार्ड, जन्मतारीख, मोबाईल कार्ड हे उपलब्ध करून दिल्यास आम्ही रजिस्ट्रेशनचा मॅक्झिमम जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन करण्यास हे देऊ चालना. दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक रमेश गोरे यांनी सर्वांचे आभार मानलेत. यावेळी पंचायत समिती सभापतींचे पती सोमनाथ खेडकर, उपसभापती विष्णुपंत अकोलकर, नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, नगरसेवक नंदकुमार शेळके, रमेश गोरे, प्रसाद आव्हाड, प्रवीण राजगुरू, नामदेव लबडे, पंचायत समिती सदस्य राहुल गवळी, मुख्याधिकारी वसुधा कुर्णावळ, वनपाल महादेव राठोड, वनरक्षक राहुल तरवडे आदींसह कार्यकर्ते आणि कर्मचारी उपस्थित होते. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. मेरे देश में मेरा अपना घर या आंदोलनाच्या वतीने अहमदनगर शहरातील दिल्ली गेट वेशीवर घरकुल हमी कायद्याच्या बिलाची गुढी उभा करून आंदोलन करण्यात आलं. या प्रसंगी रॅलीचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. घरकुल वंचितांना खुराडे देण्यापेक्षा जमीन आणि कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध करून दिलं तर त्यांची घरे उभी राहण्यास मदत होईल, अशी अपेक्षा ॲडव्होकेट गवळी यांनी यावेळी व्यक्त केली आहे. मेरे देश में मेरा अपना घर या आंदोलनाच्या वतीने दिल्ली गेट वेसीवरती घरकुल हमी कायद्याच्या बिलाची गुढी उभा राहून आंदोलन करण्यात आलंय. घरकुल वंचितांना घरे मिळण्यासाठी मध्य प्रदेश सरकार लागू करत असलेला कायदा महाराष्ट्रासह देशामध्ये लागू करण्याची आग्रही मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे. प्रारंभी गुढीपाडव्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून घरकुल वंचितांनी जुन्या बसस्थानक येथून घरकुल हमी कायदा बिलाची पालखीमधून रॅली काढली. यावेळी रॅलीमध्ये सहभागी घरकुल वंचितांनी घरे मिळण्याकरता जोरदार घोषणाबाजी केली आहे. सदर रॅलीचे माळीवाडा, माणिक चौक, कापड बाजार, चितळे रोड येथून मार्गक्रमण होऊन दिल्ली गेट येथे समारोप झालाय. आंदोलकांनी सदरचा कायदा लागू करण्यासाठी निदर्शने करत दिल्ली गेटवरती कायद्याच्या बिलाची गुढी उभारली आहे. महाराष्ट्रामध्ये घरकुल हमी कायदा लागू करून या कायद्याद्वारे लँड बँक स्थापनेची तरतूद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह बाकी राज्यांमध्ये लँड बँक स्थापन झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. महाराष्ट्रामध्ये हजारो एकर खडकाळ अशी पडजमीन आहे. या जमिनी लँड बँकेमध्ये घातल्या पाहिजेत आणि त्याचे लेआउट प्लॅन पाडून या प्लॉट जे आहेत या घरकुल वंचितांना दिले पाहिजे. या संदर्भामध्ये देशाचे पंतप्रधान मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि संबंधितांना सगळ्यांना आम्ही आधी निवेदनं दिलेले आहे या पालखीच्या संदर्भामध्ये. आणि मला खात्री आहे आज जी आम्ही पालखी काढली, मध्य प्रदेश घरकुल हाऊसिंग ॲक्टचं आम्ही या ठिकाणी गुढी उभारली, याकडे सगळ्या संबंधित जनतेचं आणि सरकारचं देखील लक्ष वेधल्याशिवाय राहणार नाही. आणि नगरचे जे खासदार आहेत दिलीप गांधी, त्यांनी देखील या पालखीवर फुलं वाहिले. ते म्हणाले अतिशय चांगला प्रयोग आहे हा आणि महाराष्ट्रामध्ये असा कायदा आला पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली. तर मला खात्री आहे की हे लोक सातत्याने 2 वर्ष आंदोलन करतात आणि गेले 70 वर्ष देशामध्ये लाखो लोक घरकुल आहेत. या लोकांना घरं मिळाली नाही. स्वराज खोबरे, C24 तास, अहमदनगर. शेतकऱ्यांची सर्व कर्जमाफी, भारनियम बंद करावे या आणि इतर मागण्यांसाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने सोमवारी श्रीगोंदा तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान या बंदला श्रीगोंद्यातील सर्व व्यापारी आणि दुकानदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांची सर्व कर्जमाफी करण्यात यावी, भारनियमन बंद करून पूर्ण दाबाने वीज पुरवठा करावा, हमीभावाप्रमाणे तूर खरेदी केंद्र सुरू करावे आदी मागण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी सोमवारी श्रीगोंदा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. दरम्यान बुधवारी श्रीगोंदा तालुका बंदची हाक देखील देण्यात आली होती. आमदार राहुल जगताप, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख धनंजय गाडे, जिल्हा परिषद सदस्या अनुराधा नागवडे, शेतकरी संघटनेचे विक्रम शेळके आदींच्या हस्ते निवासी नायब तहसीलदार सीताराम आल्हाट यांना निवेदन देण्यात आलंय. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सर्व पक्षांनी श्रीगोंदा बंदच्या हाकेला सर्व व्यापारी दुकानदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. सकाळपासूनच शहरातील सर्व दुकाने लोकांनी बंद ठेवून या बंदला आपला पाठिंबा दर्शवलाय.
शेतकऱ्यांची सर्व कर्जमाफी करण्यात यावी, भारनियमन बंद करून पूर्ण दाबाने वीज पुरवठा करावा, ठिबक सिंचनाचे थकीत अनुदान त्वरित द्यावे, कुकडी प्रकल्पाअंतर्गत विसापूर लाभक क्षेत्रातील बेलवंडी, लोणी, व्यंकनाथ, चिंबळे, पिसोरे, बुद्रुक, शिरसगाव, बोडखा, हंगेवाडी या गावांना आवर्तनामध्ये प्राधान्याने शेतीसाठी पाणी देण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी श्रीगोंदा तालुका बंदची हाक दिली होती. त्यानुसार कडकडीत बंद पाळण्यात आला होता. सुहास कुलकर्णी, C24 श्रीगोंदा. या ठिकाणी वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 जगा वर्तमानात बिंदास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम्स. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील मालगावमधील अशोक तवटे यांनी त्यांच्या 12 एकर जमिनीवरती महाराष्ट्र राज्य कृषी आणि ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र उभा केलंय. या ठिकाणी सर्व प्रकारची झाडे, शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय पद्धतीची गूळ प्रक्रिया आणि काजू प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलंय. तसेच रेन डान्स, बोटिंग, बैलगाडीची सवारी, वेगवेगळे पक्षी, जणू मिनी कोकणच या ठिकाणी तवटे यांनी उभं केलंय आणि पर्यटकांसाठी एक नैसर्गिक पर्वणी तयार केली आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील मालगावमध्ये अशोक तवटे यांची शेती आहे. त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून आपल्या 12 एकरवरती महाराष्ट्र राज्य कृषी आणि ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र उभा केलंय. या कृषी पर्यटन केंद्रामध्ये काजूची झाडे, आंब्याची बाग, फणसाची झाडे, द्राक्षांची बाग, पेरूची बाग, चिकूची बाग अशा सर्व प्रकारची झाडे इथे पाहायला मिळतात. शिवाय या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय पद्धतीचा गूळ प्रक्रिया, काजू प्रक्रिया, काजू बेदाणा निर्मिती प्रकल्प आणि प्रशिक्षण केंद्र सुद्धा शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलाय. या पर्यटनाचा फेरफटका मारण्यासाठी बैलगाडीमधनं पर्यटकांची सवारी केली जाते. या कृषी पर्यटनामध्ये प्रवेश प्रतिव्यक्ती 400 रुपये आहे. ग्रामीण भागातलं हे पर्यटन पाहण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रामधनं या ठिकाणी लोक येत आहेत. माझं नाव अशोक महालिंग तवटे, राहणार मालगाव, तालुका मिरज, जिल्हा सांगली. मी हे टोटल 12 एकरमध्ये कृषी पर्यटन डेव्हलप करतोय. गेली 10 वर्षे झाडं वगैरे वाढवून आत्ता वर्ष झालं मी हे टुरिझम चालू केलेलं आहे. यामध्ये बरेचशी फळझाडं पर्यटक केव्हाही वर्षभरात 12 महिन्यात जरी आले तरी त्यांना कुठलं ना कुठलं तरी फळ खायला मिळलं पाहिजे, ह्या हेतूनं सगळं डेव्हलप केलेलं आहे. आणि ह्याच्या पाठीमागचा हेतू एवढाच की मार्केट, बाहेरील मार्केटवर न अवलंबून राहता इथं स्वतःचं मार्केट तयार केलेलं आहे. जे पर्यटक येतात तेच इथली फळं वगैरे सगळी योग्य रेट देऊन चांगला भाव मिळतोय आणि त्या रेटमध्ये इथंच विक्री केली जाते थेट. त्यामुळं मार्केट इथं शेतातच तयार झालेलं आहे.
यामध्ये रेन डान्स आहे, बोटिंग आहे, स्विमिंग आहे, सगळं मिनी कोकण आहे. यामध्ये पूर्ण सगळे जे कोकणातली फळझाडं आहेत ती पूर्ण फळझाडं इथं 12 एकरात बघायला मिळतील. परत प्रोजेक्ट युनिट आहेत, काजू प्रोसेसिंग आहे, बेदाणा प्रोसेसिंग आहे, ऊस प्रोसेसिंग आहे, गूळ काकवी निर्मिती आहे. परत ग्रीन हाऊस आहे. ग्रीन हाऊसमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, परत फुलं वगैरे सर्व घेतलं जातं. हां, आणि लहान मुलांच्या करमणुकीसाठी इमू पक्षी, बदक, राजहंस, परत ससे हे सगळे पाळीव प्राणी आहेत. आणि इथं लोकांना नियोजित गोशाळेचा एक प्रकल्प आहे. परत सांस्कृतिक हॉल, शेतकऱ्यांसाठी, गरीब शेतकऱ्यांसाठी सांस्कृतिक हॉल एक उपलब्ध करून द्यायचा आहे. पर्यटक पूर्ण महाराष्ट्रावरचे येतात, कर्नाटकातून येतात, गुजरातमधून पण येतात. इथं जे सांगलीला जे मोठं बाजारपेठ आहे त्या बाजारपेठ सगळे गुजराती लोक जे आहेत त्यांचे पै पाहुणे आले की आवर्जून इथं येऊन एक दिवस सकाळी 9 ते 5 आनंद लुटण्यासाठी व गावरान जेवण जेवण्यासाठी येतात. संकल्पना शेतीला जोड बिझनेस ह्या उद्देशानं तयार केलेली आहे. मी अरविंद जगनाडे, बळीराजा कृषी पर्यटन केंद्र ह्याचं मार्केटिंग आणि व्यवस्थापन या गोष्टी माझ्याकडे आहेत. ह्या ठिकाणी जर आपण आलात तर जीवनामध्ये जे आज धकाधकी आहे, जे काय आपण शहरी जीवन जगतो त्याच्यामध्ये आपल्याला जीवन जगतोय, पण त्याच्यातलं जीवनाच्या मध्ये जो काही खरा अर्थ आहे तो जर आपल्याला अनुभवायचा असेल, शांतता जी आहे, जी पूर्वी ग्रामीण भागामध्ये आपल्याला अनुभवायला मिळायची, ती शहराच्या अगदी नजदीक म्हणजे सांगली, मिरज ह्या भागापासून अगदी 10 किलोमीटरवर 10 मिनिटाच्या अंतरावरती तुम्ही जर आलात तर शहरापासून जवळ असून सुद्धा एकदम ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर जी नीरव शांतता असते ती शांतता आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळू शकते. ह्या भागामध्ये तुम्ही आलात की सकाळी तुम्हाला चहा नाश्ता दिला जातो. ह्यातला चहा जो आहे तो बळीराजाचा एक स्पेशल इथल्याच वनस्पतीपासून बनवलेलं एक पेय आहे, ज्याला कषाय पेय सुद्धा म्हणता येईल. तर ते घेऊन नंतर तुम्ही रेन डान्स, स्विमिंग, बोटिंग आणि इथं जे आमराई आहे, चिकूची बाग आहे आणि जे निसर्गाच्या इथं जे सानिध्य लाभलेलं आहे, जे काही समृद्धी आहे निसर्गाची ती अनुभवता येते. दुपारी परत जेवण आहे, जेवणानंतर तुम्ही विश्रांती घेऊ शकता. त्यासाठी इथं खेडेगावामध्ये कशी बाजली वगैरे असतात झाडाखाली टाकलेलं, तसं तुम्ही झाडाच्या खाली शांत निवांत अशी एखादी झोप जी आहे, जी शहरामध्ये आपल्याला मिळणं आजकाल ती शांत झोप आपल्याला मिळत नाही, ती आपल्याला या ठिकाणी मिळू शकते. नंतर झोप झाल्यानंतर परत बैलगाडीची राईड आहे. संध्याकाळी पुन्हा चहा वगैरे तुम्हाला दिला जातो आणि 5 नंतर ते एक्झिट आहे. आपण आता उन्हाळी सुट्टी आणि सुट्ट्यांना हे करून आपण 2 शिफ्टमध्ये घ्यायचं असं नियोजन आहे, जी सकाळची एक बॅच आहे आणि नंतर संध्याकाळची एक बॅच आहे. संध्याकाळची बॅचला पुन्हा तेच रुटीन आहे, नाश्ता वगैरे आल्यानंतर दिला जातो. नंतर पूर्ण वेळ इथं एन्जॉय करायचा आहे आणि रात्रीचं जेवण करून सर्वजण आपापल्या घरी निवांत आणि एक आनंदाचा क्षण जो आहे त्या आपल्या आठवणीमध्ये साठवून आपल्या घरी जाऊ शकतात, जे पुन्हा येण्यासाठी आणि पुन्हा येण्यासाठी. धन्यवाद. ह्या ठिकाणी आपण आल्यानंतर झाडांचं सानिध्य आहे, आमराई आहे, फणसाची झाड आहेत, म्हणजे मिनी कोकण जो आहे तो अनुभव तुम्हाला इथं मिळतो. त्यानंतर सेंद्रिय पद्धतीचा गूळ बनवण्याची प्रक्रिया इथंच आहे. काजू प्रक्रिया केंद्र सुद्धा या ठिकाणी आहे, जे तुम्हाला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर पॉली हाऊस आहे, ज्यामध्ये विविध शेतकऱ्यांचा गट आहे ते प्रयोग करून इथं सफल शेती केलेली आहे आणि इथून बनलेला माल जो आहे पुण्या मुंबईला आणि तिथले व्यापारी हे बाहेर एक्सपोर्ट सुद्धा करतात. द्राक्षाची बाग इथं पाहायला मिळते. त्यानंतर पेरूच्या बागा आहेत, नारळाची झाडं आहेत, बोटिंग या ठिकाणी तुम्हाला आहे, एन्जॉयसाठी रेन डान्स आहे, लहान मुलांना झोपाळे, त्याच्यानंतर घसरगुंडी, ह्या सगळ्या गोष्टी ह्या ठिकाणी आहेत. निसर्गाच्या ह्या भागामध्ये आता जे येत आहेत लोक ते आपल्या मिरज सांगली भागातले येत आहेत. नजदीकचे जे इचलकरंजी, जयसिंगपूर, विटा, कराड ह्या भागातले सुद्धा जे आहेत ते ग्रुप येत आहेत. आजकाल बरीच मित्रमंडळी जे आहेत ती कामानिमित्त लांब आहेत, पण व्हॉट्सअप सारख्या ग्रुपनं आणि फेसबुकमुळे एकत्र येतात आणि त्यांचं गेट टुगेदर ती लोक इथं येऊन करतायत. तर असा प्रतिसाद आज लोकांच्यातून आम्हाला मिळायला लागलेला आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही इथं डेव्हलपमेंट आमची चालू आहे. या कृषी पर्यटनाचे आकर्षित करणारे स्पॉट म्हणजे रेन डान्स. या रेन डान्सवरनं पाणी पडतं आणि गाण्याच्या तालावरती तरुण मुले मुली आणि वयोवृद्ध महिला देखील
मनसोक्त डान्स करून या उन्हाळ्याच्या तीव्र तापमानामध्ये थंड पाण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. माझं नाव पद्मश्री अशोक पाटील. मी सांगलीहून आलेले आहे. इथं बळीराजा कृषी पर्यटन केंद्रामध्ये आम्ही खूप एन्जॉय केला, वय विसरून. छान आहे, तिथं भरपूर सावली आहे, खूप झाडं आहेत आंब्याची. आंबा, केळी, नारळ, चिक्कू सगळीच फळं लगडलेली आहेत झाडाला आणि खूप छान वाटतंय. आणि उन्हाळा असून देखील एकदम आल्हाददायक वातावरण आहे. मी अंजली पाटील आहे. मी सांगलीहून आलेली आहे आणि इथं कृषी पर्यटन केंद्राला भेट देण्यासाठी आलोय. आणि इथं वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत आणि खूप मजा केली आम्ही सगळ्यांनी. टँक आहे, रेनी डान्स आहे, बोटिंग आहे. परत इथं फणस, आंबा वगैरे बघून असं कोकणात आल्याचा फील आला आणि छान वाटलं कोणी येऊन. असं वय विसरून आम्ही सगळं वय विसरून पूर्णपणे म्हणजे मस्त एन्जॉय करतोय. तसेच या ठिकाणी पर्यटकांच्या करमणुकीसाठी ससा, बदक, इमू अशा निरनिराळे पक्षी आपल्याला पाहायला मिळतात. झोपाळा, घसरगुंडी अशा अनेक गोष्टी असल्यामुळे कृषी पर्यटन म्हणजे मिनी कोकणला जिल्ह्याभरामधनं, पश्चिम महाराष्ट्रामधनं अनेक पर्यटक भेट देत आहेत. मी स्नेहल पाटील जयसिंगपूरहून आले आहे. बळीराजा कृषी पर्यटन केंद्र मालगाव इथं हे असं स्पॉट आहे की जिथं शहरापासून खूप लांब आपल्याला टेन्शन जर घालवायचं असेल तर इथं खूप शांतता मिळते. रेन डान्स आहे, स्विमिंग पूल आहे, परत वेगवेगळ्या प्रकारची झाडे, परत फणसाची, काजूची असं आहेत. परत तुम्ही स्विमिंग टँक मध्ये पण स्विमिंग करू शकता, रेन डान्स, परत बोटिंग करू शकता. असं वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर सगळं इथं खूप वेळ घालवण्यात येतो. त्यामुळे इथं नेहमी जरूर भेट द्यावी. खूप छान इथे म्हणजे इथं येऊन खरंच शांतता मिळाली, खूप छान वाटलं. नक्कीच या ठिकाणी प्रेक्षक वर्गांना मन रमवण्यासाठी बोटिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी एक शेततळ या ठिकाणी उभा करण्यात आलंय. या शेततळ्यामध्ये बळीराजा बोट ठेवण्यात आली आहे. या बोटीमधनं पर्यटकांना बोटीची सफर करण्यात येते. मी विद्या अरविंद जगनाडे. मी मिरजहून आलेले आहे इथं. हे मिरजहून अगदी जवळ अंतरावर हे एक पर्यटन स्थळ आहे. इथं फणस, काजू, केळी, परत आंबा अशी झाडं इथं भरपूर आहेत. इथं जणू काय कोकणालाच आपण भेट दिलेले असं हे एक स्थळ आहे. इथं द्राक्षाच्या बागा आहेत. इथं मुलांना नवीन नवीन फुलझाडांची ओळख करून दाखवता येते. इथं पॉली हाऊसमध्ये केलेले काकडीचे बाग आहे. इथं खूप आल्यानंतर खूप शांत छान वाटते. आणि इथं की आपण एवढं धकाधकीचं जीवन आहे आता सध्या चाललेलं आहे, तरी या स्थळाला भेट दिल्यावर असं मन मोकळं छान वाटते. इथं आज बोटिंग केलं, परत रेन डान्स आहे इथं. आणि खूप म्हणजे असं खेडेगावात गेल्यावर जसा फील होतं तसं पण इथं होतंय. आणि खूप जवळच्या अंतरावर हे स्थळ झालेलं आहे, त्यामुळं खूप एन्जॉय आम्ही आज केला. या कृषी पर्यटनामध्ये पर्यटकास गावरान जेवण दिलं जातं. त्यामध्ये भरलेलं वांग हे येथील फेवरेट डिश आहे. मटक्यामध्ये दही, लोणचे, खरडा, कांदा अशा गावरान जेवणाचा स्वाद या ठिकाणी पर्यटक घेताना दिसतात. सांगली जिल्ह्यातील मालगाव या खेडेगावामध्ये असे मिनी कोकण उभा करून अशोक तवटे यांनी पर्यटकास एक पर्वणीच उपलब्ध करून दिली आहे. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. गेल्या 12 वर्षांपासून सुरू करण्यात आलेली साई पालखी मिरवणूक यंदाही साई भक्त कला क्रीडा सांस्कृतिक सत्संग मंडळ कोपरगाव यांच्या वतीने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर काढण्यात आली आहे. ढोल ताशांच्या गजरामध्ये, फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये असंख्य साई भक्त या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. साई भक्त कला क्रीडा सांस्कृतिक सत्संग मंडळ कोपरगाव यांच्या वतीने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती 12 वर्षांपासून काढण्यात येत असलेली साई पालखी मिरवणूक ही सायंकाळी शहरामधनं ढोल ताशांच्या गजरात, साईबाबांच्या जयघोषात, फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये काढण्यात आली आहे. प्रारंभी परमपूज्य रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते पालखीची पूजा करण्यात आली आहे. साई पालखी मिरवणुकीस साईबाबा तपोभूमी येथून सुरुवात झाली. मिरवणूक कोपरगावातील शहरातील मुख्य रस्त्यावरनं काढण्यात आली.
पालखी मार्गावरती भाविकांनी पालखीचं स्वागत करून पूजा केली आहे। या पालखी मिरवणुकीस साई भक्त कला क्रीडा सांस्कृतिक मंडळातील सदस्य आणि साई भक्तांनी उपस्थित राहून आपला आनंद द्विगुणित केला आहे। साई भक्त कलाक्रीडा सत्संग मंडळाच्या वतीने गेल्या 12 वर्षापासून ही साईगाव पालखी सोहळा आमचा जो चालू आहे, नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि साई सेवेमध्ये नवीन वर्ष रममान व्हावं अशा शुभेच्छा घेऊन साई भक्त कलाक्रीडा मंडळ गेल्या 12 वर्षापासून ही आरती या पालखीमध्ये खास आकर्षण म्हणजे रमेश गिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील विविध रस्त्यावरून ही पालखी जातात। ही महिलांचा मोठा सहभाग आणि साई सेवकांचा मोठा उत्साह, त्यामुळे एक आगळंवेगळं महत्त्व या साई भक्त कलाक्रीडा मंडळाच्या पालखीला मिळालेला आहे। अनेकच उपक्रम हे मंडळ राबवत असतात। त्यातला हा एक उपक्रम मग आतरवशीस असेल, सामूहिक, त्याचप्रमाणे शिबिर असतील, क्रीडा शिबिर असतील, अनुकूल असेल, अनेक उपक्रम साई भक्त कलाक्रीडा मंडळ राबवत असतं। याच उपक्रमाचा एक भाग म्हणून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि साईमय वातावरण करण्यासाठी साई भक्त कलाक्रीडा मंडळ हे दरवर्षी गुढीपाडव्याला नवीन वर्षासाठी ही पालखी काढतं आणि याला भरघोस असा प्रतिसाद साई भक्तांकडून मिळतो। पुन्हा एकदा मी सर्व साई भक्तांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि हे नवीन वर्ष त्यांना सुखसमृद्धीचं भरभराटीत जावाची साईची प्रार्थना करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। योगेश डोके, C24 तास, कोपरगाव। वसंतदादा साखर कारखान्यावरती प्रशासक नेमावा आणि शेतकरी आणि कामगारांची देणी त्वरित द्यावी यासाठी शेतकरी संघटनेनं सांगलीमध्ये हातामध्ये ऊस घेऊन कलेक्टर ऑफिसवरती भव्य मोर्चा काढला होता। सांगलीमध्ये वसंतदादा साखर कारखान्याचे आजी माजी चेअरमन संचालक मंडळ यांनी कारखान्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला, त्यामुळे कारखान्याचे कोट्यवधी रुपये कर्जामध्ये बुडालेत। कारखान्याने शेतकऱ्यांचे ऊस बिल आणि कारखान्यांच्या कामगारांचे गेल्या अनेक वर्षांपासून पगार दिले नाहीयेत। या कोट्यवधी थकीत रकमेमुळे शेतकरी आणि कामगार देशोधडीला लागलेत। दरम्यान वसंतदादा साखर कारखान्यावरती प्रशासक नेमावा आणि शेतकरी आणि कामगारांची देणी त्वरित द्यावी या मागणीसाठी शेतकरी संघटनेनं हातामध्ये ऊस घेऊन कलेक्टर ऑफिसवरती भव्य मोर्चा काढला होता। कारखान्यामध्ये कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे। चेअरमन व संचालक मंडळाने गैरकारभार व भ्रष्टाचार करून कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे। त्यामुळं शेतकरी व कामगारांचे कोट्यवधीची देणी वर्षानुवर्षे थकलेली आहेत आणि शेतकरी संघटनेनं आंदोलन चालू केल्यामुळं आपला छगन भुजबळ होऊ नये म्हणून आता कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील कारखाना भाडेतत्वावर द्यावेस निघालेले आहेत, पण संबंधित खात्यानं त्यांना परवानगी नाकारलेली आहे। त्यामुळे त्यांनी जिल्हा बँकेच्या मागे लागून कारखाना ताब्यात घ्यावा व तो लिलावात काढावा असा तगादा लावलेला आहे। यामध्ये संबंधितेलाच कारखाना ताब्यात द्यायचा आणि त्यावर आपलं नियंत्रण ठेवायचं आणि कामगारांची शेतकऱ्यांची देणी बुडवायची असा त्यांचा डाव आहे। मात्र शेतकरी संघटना हा त्यांचा कुटिलता उचलून लावल्याशिवाय राहणार नाही। वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आज आम्ही या सर्व गोष्टीच्या विरोधात शेतकरी व कामगारांचा मेळावा आयोजित केला होता व त्यानंतर प्रत्येकाच्या हातात ऊसाचं दांडकं घेऊन मोर्चा काढलेला आहे व शेतकऱ्यांची व कामगारांची देणी नाही दिल्यास चेअरमन व संचालकांना आम्ही ऊसानं पण फोडून काढायला कमी करणार नाही आणि त्यासाठी हा मोर्चा आयोजित केला आहे। गणेश चव्हाण, C24 तास, सांगली। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती कोपरगाव शहरामध्ये संत ज्ञानेश्वर नगरी तहसील कचेरी मैदान येथे देवी भागवत कथेस प्रारंभ करण्यात आलाय। मुंबादेवी मंडळाच्या वतीने रामनवमी उत्सवानिमित्त 28 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान कथाकार परमपूज्य गणेशानंद शास्त्री यांच्या रसाळ वाणीमधनं ही कथा नागरिकांना ऐकायला मिळणार आहे। कोपरगाव शहरातील संत ज्ञानेश्वरी नगरी तहसील कचेरी मैदान येथे देवी भागवत कथेस गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरुवात झाली आहे। कथा श्रवणासाठी तालुक्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। सालावतप्रमाणे याही वर्षी मुंबादेवी मंडळाच्या वतीने रामनवमी उत्सवानिमित्त कथाकार परमपूज्य गणेशानंद शास्त्री यांच्या रसाळ वाणीमधनं देवी भागवत कथेचं आयोजन करण्यात आलंय। या कथेस गुढीपाडव्याच्या दिवशी प्रारंभ झालाय। ही कथा 28 मार्च ते 3 एप्रिल पर्यंत रोज सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत असणार आहे।
कोपरगाव तालुक्यामध्ये चांगले विचार, सुसंस्कार, धार्मिक एकोपा वाढीस लागावा याकरता आत्तापर्यंत श्री साई कथा, रामकथा, भागवत कथा, कीर्तन महोत्सव, कैवल्याचा पुतळा, तुका झालासे कळस, शिवमहापुराण यासारख्या कथांचं आयोजन मुंबादेवी मंडळाच्या आयोजनाखाली गावकऱ्यांच्या योगदानामधनं आत्तापर्यंत संपन्न झालंय. दरम्यान सुरू झालेल्या देवी भागवत कथेचा तालुक्यातील भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन साईगाव पालखी सोहळा कमिटीनं केलंय. रामनवमीच्या दिवशी कोपरगाव ते शिर्डी ही साई पालखी निघते. या साईगाव पालखी सोहळ्यास लाखो भाविकांची गर्दी असते. आयोजित केलेला आहे. श्री गणेशानंद महाराज शास्त्री महाराज यांच्या रसाळवाणीतून हा कार्यक्रम 7 दिवस आजपासून 3 तारखेपर्यंत तसे ज्ञानेश्वर नगरी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तरी सर्व भक्तांनी संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. मुंबई तरुण मंडळाच्या वतीने साईगाव पालखीच्या वतीने सर्वांना विनंती करतो. तुमचं 21 वर्ष आहे या साईगाव पालखी या सोहळ्याचं 23वे वर्ष ह्या वर्षी आहे आणि हा जो कार्यक्रम आहे गेल्या 9 वर्षापासून या ठिकाणी आम्ही घेत आहोत. जे कोपरगावकरांना ऐकवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. कार्यक्रमाचा टायमिंग आणि रूपरेषा कशी? रोज संध्याकाळी 7 ते 10 अशी कार्यक्रमाची रूपरेषा आहे आणि 4 तारखेला रामनवमीच्या दिवशी साईबाबांची पालखी कोपरगावची शिर्डी अशी पालखी आहे. योगी डोके, C24 तास, कोपरगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास. चला वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. 19 एप्रिल रोजी मुळा धरणामधनं वावरत, जांभळी आणि पारनेर या तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाचं बांधकाम मंजूर करावं आणि तातडीने काम पूर्ण करावं या संदर्भात ग्रामस्थांच्या वतीने राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी तहसीलदारांना निवेदन देखील देण्यात येणार आहे. मुळा धरणातनं वावरत, जांभळी आणि पारनेर तालुक्याला जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम मंजूर करून तातडीने पूर्ण करावं याबाबत 19 एप्रिल रोजी ग्रामस्थांच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. दरम्यान या संदर्भातलं निवेदन राहुरीचे तहसीलदार यांना देण्यात येणार आहे. या निवेदनात म्हटलंय की 1969 साली मुळा नदीचं पाणी अडवून धरणाची निर्मिती करण्यात आली. धरणाच्या वाढत्या पाण्यामुळे अनेकांची घरे आणि जनावरे ही बुडाली आहेत. या धरणग्रस्तांमध्ये वावरत आणि जांभळी या गावांचा समावेश होता. सदर दोनही गावे राहुरी तालुक्यामध्ये असल्यामुळे आरोग्य, शिक्षण, राजकारण, शेती, बाजारपेठ तसेच महसूल कामांसाठी राहुरी शहराशी येथील नागरिकांचा वारंवार संबंध येतो. त्यामुळे गेल्या 47 वर्षांपासून ये जा करण्यासाठी जीव मुठीत धरून येथील नागरिकांना बोटीनं प्रवास करावा लागतोय. या दरम्यान बोटीची वाट पाहण्यास 2 ते 3 तास वेळ वाया जातो. बोटीमधनं उतरल्यानंतर 5 ते 6 किलोमीटर अंतर पायी चालावं लागतं. त्यानंतर वाहनाने प्रवास करावा लागतो. वावरत ते राहुरी हे 25 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी 5 ते 6 तास वेळ लागतो. गेल्या 47 वर्षांपासून ग्रामस्थांनी पुलाच्या बांधकामासाठी पुढाऱ्यांचे उमरे झिजवलेत. आतापर्यंत अनेक पुढाऱ्यांनी फक्त आश्वासने दिली आहेत, मात्र प्रत्यक्षात कारवाई झाली नाहीये. त्यामुळे दोनही गावांचा विकास खुंटलाय.
तर अनेक घरे शिक्षणापासून वंचित राहिली आहेत. या पुलाचे काम तातडीने व्हावे या मागणीसाठी वावरत जांभळी येथील सर्व महिला 19 एप्रिल रोजी राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. या संदर्भातील निवेदन तहसीलदार अनिल दौंडे यांना देण्यात येणार आहे. या निवेदनावरती रत्नमाला मकासरे, वर्षा बाचकर, मंदा बर्डे, पारोभाऊ चंद, सुशीला बर्डे, अनुसया चंद आदी महिलांच्या सह्या आहेत. 1947 साली आमच्या वावरं जांभळे येथे पूल झाला आहे आणि आम्हाला जाण्या येण्याचं दळणवळण व्यवस्थित नाही. प्रत्येक जण पुढारी, प्रत्येक जण पंचायत समिती सभापती आणि तालुक्याचे खासदार, आमदार हे सर्व काही लोक येतात, पण आम्हाला आश्वासन देऊन आतापर्यंत असंच लटकावून ठेवलं की तुम्हाला पूल करू, मतदान फक्त द्या आणि पूल करू हे आश्वासन देत असताना आम्ही नेहमी लटकूनच राहिलो. पण आम्ही महिला आता माघारी घेत नाही, कारण आम्हाला दळणवळण कधीही व्यवस्थित होत नाही. आम्ही प्रत्येक जण मोठी जीवन जगत आहे की जीवन असं जगायचं की कुत्रं तरी चांगलं जगतं, पण आम्हाला जगता येत नाही. कारण प्रत्येक वेळेस आम्हाला लॉनची 3 तास वाट बघायची, पुढं आल्यावर पायी यायचं, नंतर तालुक्याला यायचं, तालुक्याचं काम आटोपल्यानंतर संध्याकाळी 10 वाजता घरी जायला होत. अशी जर महिलाला 10 वाजता जर जायचं ठरलं तर एखाद्या महिलेला घराच्या बाहेर काढलं तर तिच्यावर कितीतरी अन्याय होतो. असा अन्याय आम्ही सहन करणार नाही. आता जर पुलाचं जर कोणी आमच्याला साथ द्यायची असेल तर त्यांनी आमच्यात सहभागी व्हायचं आणि आमच्याकडे जे काय आहे त्यांनी सहभाग करून आम्हाला काहीतरी मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांनाही पण आम्ही सहभागी घेतले. पण आम्हाला एक म्हणायचं की आम्ही जर त्या पुलाचं जर कोणी आमचं मागणं पूर्ण नाही केलं तर आम्ही सर्व महिला त्या पुलामध्ये आत्महत्या करण्यासुद्धा तयार आहे. आणि तेवढं करून जर नाही सहन झालं तर आम्ही जी भिंत आहे ती आमची काही उपयोगाची नाही, आम्ही ती भिंतसुद्धा फोडण्याला तयारीला आहे. तरी आम्हाला या राहुरी तालुक्याने आमच्याकडं पुलाचं निवेदन आम्ही जे केलं ते आम्हाला आमचं मान्य करायला पाहिजे. आम्ही आज तहसील कार्यालयामध्ये निवेदन दिलेलं आहे. आमची जाण्यायेण्याची खूप अडचण आहे. आम्ही 19/4/2017 मध्ये तहसील कार्यालयावर महिला मंडळाचा मोर्चा आणणार आहे. आमच्यामध्ये एकही पुढारी नाही. आम्ही सगळ्या महिला संघर्षित आहे. आम्हाला सगळ्या महिलांनी आम्हाला साथ दिलेली आहे का आपली खूप अडचण आहे. आपल्या मुलांना शाळा नाही, आपली डिलेवरी एखादी महिला असली, मुलगी असली, सून असली तर आपली फार अडचण आहे. त्याच्यामुळे आपल्याला पूल जर हक्काचा असला तर आपली पटकन सगळी सुविधा होईल आणि त्यासाठी आम्ही पुलाची मागणी करीत आहे. आम्हाला पूल हा झालाच पाहिजे. आमचा तो हक्काचा आहे. आमच्यावाली दळण यंत्रणा फार अडचणीची आहे. संध्याकाळी घरी जायचं असलं तर आम्हाला भीती वाटते का कुठं राहायचं आणि कुठं थांबायचं. त्यासाठी पुलासाठी आम्ही सगळ्या महिलांनी एक विचार करू. आता आम्ही निर्णय हाती घेतलेला आहे का सगळ्यांनी ह्या मोर्चामध्ये सामील होऊन आपण 19/4 तहसील कार्यालयावर मोर्चा घेऊन येणार आहे. मनोज साळवे, सतीश फुलसमदार, C24 तास, राहुरी. आंबेगाव तालुक्यातील बजरंग दल यांच्या वतीने मंचरमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी हिंदू नववर्षानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली होती. ही मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते. बजरंग दल आंबेगाव तालुका यांच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी हिंदू नववर्षानिमित्त शोभायात्रा मंचर या ठिकाणी काढण्यात आली. या परिसरातील नागरिक, ग्रामस्थ मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित होते. बाजारपेठेतील श्रीराम मंदिरामध्ये आरती करून, शस्त्रपूजन करून, ध्वजारोहण करून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांचा जिवंत देखावा, त्यामध्ये अंबारीधारी गजराज, तोफा, घोडे, उंट, अश्वारूढ महाराजांच्या पावलांची वेशभूषा असलेले घोडेस्वार आणि स्वारणी, पायदळ आणि तोफखाना, भालदार, चोपदार असा भला मोठा लवाजमा महाराजांच्या बरोबर होता. या प्रसंगी चंद्रशेखर अण्णा बानखेले यांच्या प्रतिमेचे रथामधनं भव्य मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून गोरक्षा कमांडो फोर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष SS टायगरजी आणि विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र धर्माचार्य सान्वी मंगलाताई कांबले, पंचायत समिती सदस्य राजाराम बानखेले, बजरंग दलाचे तालुका प्रमुख सुहासभाऊ बानखेले आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी SS टायगर यांनी गोरक्षणाबाबत सर्वांना मार्गदर्शन केलंय. रक्षा के लिए निकला हुआ हूँ और देश की कई जेलों का भ्रमण कर दिया, तरह तरह की जेलों का भ्रमण कर दिया. लोगों ने बहुत टॉर्चर करने के काम किया कि भाई कैसे भी करके ये घर में बैठ जाए, मगर जब जेल से बाहर आते वापस वही काम है अपना. अभी 11 महीने की जेल से छूटकर अभी आया हूँ, 2 महीने हो गए. कुछ गौ मांस लेकर जा रहे थे, कसाईलों के ट्रेन में घुस के उनको उनकी औकात दिखा दी. किसी ने गाय काटी तो उनके इलाकों में घुस के
किसी ने गाय काटी तो उनके इलाकों में घुसकर उनको उसकी औकात दिखा दी। दिनेश बानकेले, स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर। अक्कलकोट नगरी ही श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनी स्वामीच्या जयघोषानं दुमदुमून गेली होती। लाखो भाविकांनी यावेळी स्वामींच्या दर्शनाचा लाभ घेतलाय। अक्कलकोट स्थित असलेले अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त अक्कलकोट नगरी स्वामींच्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे। अक्कलकोट नगरीमध्ये स्वामींच्या प्रकट दिनी 1 लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतलाय। दुपारी 12 वाजता मंदिर प्रशासनाकडून स्वामींचा प्रकट दिन साजरा करत असताना स्वामींच्या पादुका पाळण्यामध्ये ठेवण्यात आल्या होत्या। यावेळी भाविकांनी मुक्तपणे गुलालाची उधळण करत स्वामींच्या चरणी ते नतमस्तक झालेत। इम्रान सय्यद, C24 तास, सोलापूर। सांगली महापालिकेने वेळोवेळी आवाहन करूनही कर भरण्यास कोणीही समोर येत नव्हतं। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महापालिकेने कडक कारवाई सुरू केली आहे आणि तब्बल 44 कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीमध्ये कर स्वरूपामध्ये दाखल झालेत, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी दिली आहे। सांगली महापालिकेने घरपट्टी, पाणीपट्टी आणि मोबाईल टॉवर कर यांच्यावरती कारवाई केल्यामुळे महापालिकेच्या तिजोरीमध्ये तब्बल 44 कोटी कर जमा झालाय। घरपट्टी, पाणी बिल आणि मोबाईल टॉवर यांचा थकीत कर मोठ्या प्रमाणात होता। महापालिकेने वेळोवेळी आवाहन केलं, मात्र कोणीही कर भरण्यास समोर येत नव्हतं। त्यामुळे महापालिकेनं गेल्या काही दिवसांपासून कारवाई करण्यास सुरुवात केली आणि महापालिकेच्या तिजोरीमध्ये तब्बल 44 कोटी कर स्वरूपामध्ये दाखल झालेत, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी दिली आहे। सांगली, मिरज, कुपवाड शहरामध्ये वसुलीची मोहीम जोरात महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेली आहे। गेली अनेक वर्ष अनेक लोकांनी मोठ्या लोकांनी आपली घरपट्टी, पाणीपट्टी भरण्यासाठी निष्काळजीपणा केला होता किंवा भरण्यासाठी त्यांच्यामध्ये उत्साह नव्हता। पण हे किती खरं असलं तरी सुद्धा पैसे महानगरपालिकेपर्यंत जोपर्यंत येणार नाहीत तोपर्यंत विकासाची दिशा आणि विकासाचा जो काही नियोजन आहे त्याची अंमलबजावणीमध्ये सातत्यानं महानगरपालिका पाठीमागं पडते आणि त्याबरोबर लोकांचा मग रोष महानगरपालिकेवरती राहतो। याच्यासाठी वसुली जी घरपट्टीची आणि पाणीपट्टीची होणं गरजेचे आहे त्याच्यावरती ह्या वर्षी आम्ही चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित केलं होतं आणि त्यामुळे अनेक प्रॉपर्टीजना आम्ही सील केलेलं आहे। त्यामध्ये विशेषतः जे 39 टॉवर्स आमच्याकडे शहरामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांनी उभे केले होते ते सर्व 39 टॉवर्स आम्ही सील केलेले आहेत। त्यामधल्या काही लोकांनी आमच्याकडे जवळपास काही पैसे आज भरलेले आहेत, DD भरलेले आहेत। ह्या 39 कंपन्यांच्याकडे 4 कोटी रुपये आमचे थकीत आहेत। त्यापैकी आमच्याकडे जवळपास 50 लाख रुपये आता जमा झालेत। अजूनही कंपन्यांचे जे टॉवर सील आहेत त्याच्यासाठी लोक सातत्यानं पैसे भरण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि जोपर्यंत ह्या संपूर्ण ह्या कंपन्या जोपर्यंत त्यांचे संपूर्ण पैसे भरत नाहीत तोपर्यंत आम्ही सील काढणार नाही असे आम्ही धोरण घेतलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये नक्कीच पैसे वसूल होतील याची मला आशा आहे। आतावर किती आपल्याला उत्पन्न झाले त्यातनं? महानगरपालिकेला गेल्या वर्षी घरपट्टीमधून 31 कोटी मिळाले होते आणि आता ह्या वर्षी ते जवळपास 44 कोटी रुपये वसूल झाले। गेल्या वर्षी पाणीपट्टीमधून आम्हाला 17 कोटी मिळाले होते, ह्या वर्षी पाणीपट्टीमधून 21 कोटी 52 लाख रुपये मिळालेले आहेत। त्याच्यामुळे अजूनही थकबाकी आणि हे पाहता आमची टोटल डिमांड आहे 112। गणेश चव्हाण, C24 तास, सांगली। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची, कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज। डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा। शिवाय
डायनिंग आयडिया सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट आणि प्रीमियम सोफा थीम. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. देशामध्ये कुठेही असं गाव किंवा शहर नसेल की जिथे मारुतीचं मंदिर नाहीये. मात्र अहमदनगरच्या पाथर्डीमधील नांदूर हे गाव याला अपवाद आहे. या गावामध्ये मारुतीचं मंदिरच नाहीये. नवरदेवही मारुतीच्या पाया न पडता दैत्याचं दर्शन घेतोय. दरम्यान पाडव्याच्या मुहूर्तावरती नांदूरची यात्रा भरते. मात्र पूजा केली जाते ती दैत्याची, निंबा दैत्याची. पाहुयात ही आगळी वेगळी यात्रा. अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यातील नांदूर गावातील ग्रामदैवत निंबा दैत्य रामभक्त राक्षसाची यात्रा गुढीपाडव्याला भरते. वर्षभर या राक्षसाची पूजा केली जाते. देशातील एकमेव गाव आहे जिथे हनुमानाचे मंदिर नाहीये. कोणत्या व्यक्तीचं नाव देखील मारुती हनुमान नाहीये. इथे चक्क मारुती कंपनीची गाडीसुद्धा वापरली जात नाही. घरावर आणि गाडीवर दैत्य कृपा किंवा निंबा दैत्य प्रसन्न असं लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळेल. एवढंच नव्हे तर नवरदेवाचे नाव मारुती हनुमान किंवा बजरंग असेल तर ते बदललं जातं. पाडव्याच्या दिवशी सकाळी पैठणवरनं गंगेचं पाणी कावडीनं आणून दैत्याला जलाभिषेक घालण्यात आलाय. या कावडी धारकांचे जल्लोषामध्ये गावामध्ये स्वागत करण्यात आलं. बँड पथक, लेझिम पथक, ढोलताशांचे पथक, भजनी मंडळ अशी भव्य मिरवणूक गावामधनं काढण्यात येते. हनुमानाप्रमाणेच निंबा दैत्य रामभक्त होता. दैत्य असूनही तो रामाची पूजा करायचा. एकदा हनुमान आणि निंबा दैत्य समोरासमोर आले. दैत्य समोर आल्यामुळे हनुमानाने युद्ध सुरू केलं. मात्र या युद्धामध्ये हनुमान हरला. ही वार्ता रामाला समजली. सीतेच्या शोधामध्ये निघालेले राम नांदूर गावामध्ये निंबा दैत्याला भेटण्यासाठी आले. राम निंबा दैत्यावरती प्रसन्न होऊन जहागीर म्हणून ही नगरी निंबा दैत्याला त्यांनी भेट दिली. तेव्हापासनं नांदूर गावामध्ये निंबा दैत्याची पूजा केली जाते. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती नांदूरची यात्रा भरते. या यात्रेला पंचक्रोशीतून लोक येत असतात. पैठणवरनं आणलेल्या कावडीच्या पाण्यानं पहाटे जलाभिषेक करून निंबा दैत्याची पूजा केली जाते. सायंकाळी नवसाच्या शेरण्या वाटल्या जातात. दुसऱ्या दिवशी कुस्त्याचा हगामा आणि करमणुकीचे कार्यक्रम होऊन यात्रेची सांगता होते. या दैत्याची ग्रामस्थांकडनं वर्षभर पूजा अर्चा केली जाते. सर्व जाती धर्माच्या लोकांचं हे श्रद्धास्थान आहे. दैत्य असूनही निंबा दैत्यावरती गावकऱ्यांची अपार श्रद्धा आहे. कोणत्याही शुभ कार्याला निंबा दैत्याचं वंदन केलं जातं. अनेक जण नवसही करतात. तो नवसाला पावतो अशी भक्तांची श्रद्धा आहे. गावातील कोणी नोकरीनिमित्त बाहेरगावी असेल तर तो यात्रेला या गावामध्ये नक्कीच येतो. या यात्रेमध्ये गुडीशेव, रेवडी, लाडू, जिलेबी यालाही मोठी मागणी असते. यात्रेनिमित्ताने पाहुणे मंडळीसह पंचक्रोशीतून लोक या ठिकाणी येतात. अनेक देवांची यात्रा भरते, पण दैत्याचीही यात्रा असते अशी कल्पनाही कोणी केली नसेल. अहमदनगरच्या पाथर्डीतील नांदूर गावामध्ये मोठ्या श्रद्धेची आणि तेवढ्याच भक्तीची आगळी वेगळी निंबा दैत्य देवाची यात्रा पाहायला मिळाली आहे. तर या नांदूर नैत्रीचा इतिहास असा खूप जुना आहे. काही पिढ्या निघून गेल्या तोपर्यंत आम्ही आमच्या गावामध्ये कोणतंही शुभकार्य असेल ते आम्ही आमच्या दैत्याला प्रथम वंदनीय मानूनच त्या कार्याला गावातला कोणताही व्यक्ती असेल ते कार्य सिद्धीस नेण्याचं प्रथमचा साकडं आमच्या दैत्य महाराजाला घातलं जातं. इच्छा जेवढ्या असतील, कोणाला काहीला मुलं बाळं नाही झाली तरी हा दैत्य त्या कृपेचं जर आपण त्याच्या कावडी वाहिल्या, काही नवसं केले तर तो नवसाला पावतो असा हा आमचा दैत्य महाराज आहे. म्हणून आम्ही मनोभावे या दैत्याची सर्वजण सेवा करतो. या पंचक्रोशीत आमच्या असणारे कुठल्याही गावातला माणूस असू द्या आमचा, आणि कुठेही असू द्या, दिल्लीला असू द्या, मुंबईला असू द्या, कोणत्याही स्थळी असू द्या, केवढा नोकरदार, तो पाडव्याच्या दिवशी सर्व कुटुंब बरोबर घेऊन दर्शनासाठी हजर असतो. प्रत्येक गोष्टीचं आम्हाला आठवण केली की संकट सर हरण होतं.
हे आमचं प्रत्येकाच्या लहानापासून तर म्हाताऱ्यापर्यंत सगळ्याचं दैवत आहे. हा दंडकारण्याचा भाग आहे. या दंडकारण्यामधलं हे ऐतिहासिक असं नांदूर निंबादैत्य गाव आहे. या नांदूर निंबादैत्य या गावामध्ये जे गावचं ग्रामदैवत आहे हे श्री निंबादैत्य महाराज आहे. श्री निंबादैत्य महाराज हे एक निस्सीम रामभक्त आहेत. या रामभक्ताची आणि दुसरा रामभक्त हनुमंत यांची या नगरीमध्ये भेट झालेली आहे. भेट झाल्यानंतर त्यांचं या ठिकाणी छोटंसं युद्ध झालेलं आहे आणि तदनंतर प्रभू रामचंद्र तिथं प्रगट होऊन रामचंद्रांनी ही नगरी श्री निंबादैत्य महाराजाला स्वतंत्ररित्या जहागिरी म्हणून दिलेली आहे. या नगरीमध्ये श्री निंबादैत्य महाराजांचं वास्तव्य आहे. इथले असणारे देवस्थानचे मान सन्मान वगैरे सर्व काही हे श्री निंबादैत्य महाराजाला दिले जातात. या ठिकाणी कुठल्याही प्रकारे या गावामध्ये कोणाचंही मारुती, बजरंग अथवा हनुमान अशा प्रकारचं कोणाचंही नाव नाही. जर अशा प्रकारचा कुणी माणूस बाहेर गावून इथं आला तर त्याला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव होतात. आत्ताच आमचे ट्रस्टच्या अध्यक्षांनी सांगितलं की त्यांनी स्वतः मारुती गाडी घेतली आणि नवी कोरी गाडी, परंतु ती रस्त्यावर चालणं म्हणजे हे काय कशाचं नाही, परंतु आम्हाला जे गावकऱ्यांना जे आलेले अनुभव आहेत त्याच्यामुळं हे सगळं होतं. यात्रेसाठी या गावातून म्हणजे सीमेवर जर असणारा एखादा सैनिक जरी असला तरी तो या यात्रेनिमित्त या ठिकाणी आवर्जून हजर राहतो. एवढं आमची देवस्थानबद्दल श्रद्धा आहे. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुंतांबा गावापासून सुरू होतोय शेतकऱ्यांचा एल्गार. शेतकऱ्यांची संपावर जाण्याची तयारी सुरू. सांगलीमधील मालगावमध्ये उभं राहिले मिनी कोकण. उन्हाळ्यामध्ये पर्यटकांना मिळाली आहे एक आनंदाची पर्वणी. वावरत, जांभळी आणि पारनेर तालुक्याला जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम मंजूर करावे यासाठी राहुरीमध्ये 19 मार्चला मोर्चाचं आयोजन. आणि पाडव्याच्या मुहूर्तावर पाथर्डीमधील नांदूरमध्ये भरते निंबादैत्याची यात्रा. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.